नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले आहे। या प्रकरणी दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून आरोपी कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही। काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची अफवा समोर आली होती, तर तो कधी प्रयागराज आणि मध्य प्रदेशमध्ये असल्याची चर्चा झाली। त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांचे अनेक पथक संपूर्ण राज्यात मागावर आहेत। अशातच आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला मोकोका कोर्टाने मोठा दणका दिला आहे। सुदर्शन गुलेची आज SIT कोठडी संपली असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीड येथील मोकोका कोर्टात हजर केले होते। यावेळी कोर्टाने सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी सुदर्शन गुलेच्या एका मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सिक विभागाने रिकव्हर केला होता। त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यातील आरोपींनी एकत्रितरित्या बरेच गुन्हे केलेले असून दाखल गुन्हा व संबंधित गुन्हे याबाबत तपास पोलीस करणार आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा।